नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड जे आहे ते बनवलं जात आहे आणि हे ई श्रम कार्ड काढताना काही प्रॉब्लेम येत होता आणि त्यामुळेच गव्हर्नमेंटनी इथे ई श्रम कार्डचं पोर्टल एक नवीन लॉन्च केलंय. त्या नवीन वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही ई श्रम कार्ड जे आहे ते काढू शकता. जे जुनं पोर्टल आहे त्याच्यावरती काढू शकता, पण काही जर प्रॉब्लेम येत असेल तर मी आज तुम्हाला एका नवीन वेबसाईटवरती जाऊन ई श्रम कार्ड हे कसं काढायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहणार आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, नवीन पद्धतीने ई श्रम कार्ड काढण्यासाठी गुगलवरती तुम्हाला सर्च करायचं आहे उमंग सर्च केल्यानंतर ही पहिली वेबसाईट येईल, web.umang.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. अशा प्रकारची ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला राईट साईडला लॉग इन किंवा रजिस्ट्रेशनचा हा ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. इथे जर उमंगवरती तुमचं अगोदर अकाउंट असेल तर तुम्ही या दोन ऑप्शननी लॉग इन करू शकता, मोबाईल नंबर आणि एमपिनने किंवा मोबाईल नंबर OTPने. जर तुमचं उमंग याच्यावरती अकाउंट नसेल तर खाली यायचं आहे न्यू युजर क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नवीन अकाउंट बनवायचं आहे सर्वात पहिल्यांदा. जर तुमचं उमंगवरती अकाउंट नसेल तर इथे तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकता. इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, OTP तिथे टाकायचा आहे आणि खाली येऊन तुम्हाला हा कॅप्चा इथे दिलेला आहे, वरती कोड दिलेला आहे, तो आहे तसा कोड तिथे टाकायचा आहे आणि टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिन क्रिएट करायचा आहे, 4 डिजिट इथे टाकायचे आहेत आणि खाली सुद्धा कन्फर्म करायचे 4 डिजिट आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा जो एम पिन आहे तो तुम्हाला लॉग इन करताना लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. पिन क्रिएट केलेला आहे आपण. त्यानंतर तुम्हाला इथे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर सेट करायचा असेल सेट करू शकता, ईमेल ॲड्रेस सेट करायचा सेट करू शकता. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही डायरेक्टली इथे कट ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे. वरती एक विंडो कट केलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारचा हा उमंगचा इंटरफेस तुमच्या समोर दिसणार आहे. वरती तुम्हाला एक सर्चचा ऑप्शन दिसेल. या सर्च ऑप्शनमध्ये सर्च करायचं आहे. काय सर्च करणार तुम्ही तर ई श्रम. तर इथे वरती जायचं आहे, वरती ई श्रम टाकायचं आहे आणि एंटर करायचं आहे, किंवा मोबाईलमधून सुद्धा तुम्ही करू शकता. ई श्रम केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता, परत एकदा ई श्रम करूयात तर डिपार्टमेंटच्या ऑप्शनमध्ये हे ई श्रमची सर्व्हिस दिसेल. तर या ई श्रमच्या सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर अशा प्रकारे जनरल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल. तर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दोन ऑप्शन नो करायचे आहेत. एक EPF आणि ESICचा आहे. म्हणजे तुमचे इथे PF अकाउंट तुमचं नाही आहे, तुमचा PF कटत नाही आहे आणि तुम्ही ESICचे सुद्धा मेंबर नाही आहेत. हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला नो करायचे आहेत. तुम्ही PF जर कटत असेल किंवा ESICचे मेंबर असाल किंवा स्टुडंट असाल तर तुम्ही अकाउंट काढू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर आहे तो टाकायचा आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल. तर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे, ज्या व्यक्तीचं तुम्ही ई श्रम कार्ड काढताय त्या व्यक्तीची माहिती इथे टाकायची आहे. आधार कार्ड नंबर ज्या व्यक्तीचा ई श्रम काढताय ते आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आय अग्रीवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे तुमचा फोटो, आधारचे डिटेल्स असतील. आधारवरती फोटो कोणता आहे तो दिसेल. त्यानंतर जन्मतारीख कोणती आहे ते दिसेल. तसेच बाकीची माहिती दिसेल. त्यानंतर आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तुमची आधारची डिटेल्स जी आहे ती पहिला ऑप्शन तुमचा इथे आधार डिटेलचा सबमिट करून घ्यायचा आहे. पहिला ऑप्शन आधार डिटेलचा सबमिट केल्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन इथे तो म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन. इथे थोडी तुमची पर्सनल माहिती द्यायची आहे. मोबाईल नंबर दिसेल, पुढं काही टाकायची गरज नाही. जे लाल रंगामध्ये स्टार आहेत त्या स्टार मॅन्डेटरी आहेत, ते फील्ड तुम्हाला फक्त इथे भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मॅरिड आहात का अनमॅरिड ते टाकायचं आहे. त्यानंतर फादर नेम टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव पूर्ण टाकायचं आहे. कॅटेगरी तुमची OBC, जनरल, SC ST जे काही असेल ते टाकायचं आहे. ब्लड ग्रुप तुमचं इथे मॅन्डेटरी नाही आहे. जे स्टार असेल ते मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का डिफरन्शिएटेड असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर नॉमिनीची डिटेल द्यायची आहे. वारसदार तुम्हाला वडील, आई, भाऊ, बहीण जे कोणी लावायचं आहे त्याचं नाव इथे टाकायचं आहे. नॉमिनीचं नाव टाकल्यानंतर नॉमिनीची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर नॉमिनीचं आणि त्यानंतर इथे नॉमिनीची माहिती टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. थर्ड ऑप्शन येतो तो म्हणजे इथे तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स द्यायचे आहेत. म्हणजेच तुम्ही कुठे राहता ते माहिती द्यायची आहे. सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही कुठे राहता.
ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली परमनंट आणि करंट ॲड्रेसची माहिती द्यायची आहे. करंट ॲड्रेस पहिल्यांदा विचारलाय, तर करंट ॲड्रेस तुम्ही ग्रामीण भागातून आहात का अर्बन म्हणजेच शहरी भागातून आहात. तर रूरल ग्रामीण भागात असेल तर रूरल सिलेक्ट केला, त्यानंतर हाऊस नंबर टाकायचा आहे, त्यानंतर स्टेट टाकायचं आहे, त्यानंतर तुम्ही करंटली आत्ता कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता, आत्ता तुम्ही करंट कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज जे तहसील आहे ते तुम्हाला तहसील तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये आत्ता राहताय ते तिथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर गावाचं नाव, त्यानंतर पिनकोड ते टाकायचे आणि तुम्ही किती वर्ष झालं या लोकेशनवरती करंट लोकेशनवरती आत्ता राहताय ते तुम्हाला वर्ष तिथे द्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला परमनंट ॲड्रेस विचारला जाईल. परमनंट ॲड्रेसमध्ये सुद्धा तुम्ही अर्बनमधून आहात का रूरलमधून आहात, ग्रामीण का शहरी भागातून ते टाकायचं आहे. तसेच हाऊस नंबर बाकीची माहिती जिल्हा तालुका टाकून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारलं जाईल. यामध्ये एज्युकेशन तुमचं नक्की किती झालेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. ग्रॅज्युएशन झाले का, प्रायमरी स्कूल झालेलं आहे का, शिकलेला नाही आहे, किंवा हायर सेकंडरी स्कूल असेल किंवा नन ऑफ दिस वगैरे आहे ऑप्शन दिलेला आहे. प्रायमरी सेकंडरी जे काही तुमचं स्कूल झालं असेल किंवा नसेल झालं तरी ऑप्शन दिलेले आहेत. ते एज्युकेशन क्वालिफिकेशन हे मॅन्डेटरी ऑप्शन आहे, इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथे एक ऑप्शन हायर सेकंडरी सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मंथली इन्कमचा स्लॅब सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही 10,000 पेक्षा कमी इथे कमवता का 10,000 पेक्षा जास्त, ते ऑप्शन दिलेले ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. 10 ते 15,000 असेल, जो मंथली तुमचं जे इन्कम असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं. त्यानंतर खाली तुम्हाला काही अपलोड करायची गरज नाही आहे, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर पुढचा ऑप्शन येतो, चौथा ऑप्शन आहे ते म्हणजे ऑक्युपेशन स्किल, म्हणजे तुम्ही काय काम करताय. तर प्रायमरी ऑक्युपेशन तुमचं सिलेक्ट करायचं. ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे. व्यवसाय म्हणजेच आपण त्याला कामगार, तुम्ही कुठे काम करताय, काय काम करताय ते तुम्हाला इथे सर्च करावं लागेल. जे काही तुम्ही हेल्पर असेल, वर्कर असेल, लेबर असेल ते तुम्ही वरती सिलेक्ट करू शकता. इथे ऑप्शन आहे तुम्हाला सर्च करायचं आहे तर सर्च करा. एखादा थोडासा शब्द सर्च करा, खाली ऑप्शन येईल. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही वर्क करत असाल, शेतामध्ये तुम्ही काम करत असाल तर लेबर आहे ॲग्रिकल्चरचा. बाकीचे ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला भरपूर ऑप्शन हवे असतील आणि पाहायचे असतील तर तुम्हाला तिथे ऑप्शनसुद्धा दिलेला आहे कोडचा. तर तो कोड तिथे जो निळ्या रंगामध्ये ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. कुठे क्लिक करायचं आहे तर जिथे तुम्ही प्रायमरी ऑक्युपेशन आहे त्याच्या खाली एक निळ्या रंगामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जो NCOचे कोड्स आहेत, NCO कोड्सवरती क्लिक केल्यानंतर हे कोड्स येतील. तुम्ही कोणत्या कोडमध्ये बसता हे तुम्हाला चेक करायचं आहे. जो तुमचा कोड असेल तो लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे जे कशामध्ये येत आहे तुम्ही ते इथे सर्च करा किंवा बघा, त्यानंतर किंवा सर्च करून इथे टाका. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे. जे काही असेल ते तुम्ही इथे टाकायचं. हे इम्पॉर्टंट आहे. हे टाकल्यानंतर जर तुम्हाला बदलायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बदलू शकता. खाली यायचं आहे. खाली काहीही टाकायची गरज नाही आहे, फक्त वरचं मॅन्डेटरी आहे. हे टाकल्यानंतर खाली तुम्हाला काय विचारतंय की किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला त्या वर्किंगमध्ये, तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये किती वर्ष काम करताय, किती एक्सपिरियन्स आहे तो टाकायचा आहे. बाकी काही टाकायची गरज नाही आहे. अपलोड करायची सुद्धा काही गरज नाही आहे. 2 फक्त इथे तुम्हाला टाकायचे आहेत, पहिला आणि इथे दुसरा किती वर्ष तुम्ही काम करताय. त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला शेवटचं बँक अकाउंटच्या डिटेल्स द्यायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे, पुन्हा एकदा टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं बँकेच्या अकाउंटवरती काय नाव आहे ते नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे. पूर्ण स्पेलिंगसहित टाका. IFSC कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर सगळी माहिती टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं मी आता सबमिट ऑप्शनवरती क्लिक करेल तर तिथे पाहू शकता सगळी आपण जी माहिती भरलेली आहे ती एकदा चेक करून घ्यायची आहे. सगळी माहिती बरोबर असेल तर खाली तुम्हाला यायचं आहे. सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला आता शेवटची स्टेप जी आहे ते इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्यासमोर ई-श्रम कार्ड जे आहे ते तयार झालेलं आहे. या नवीन पोर्टलवरती तुम्ही अशा प्रकारे ई-श्रम कार्ड काढू शकता. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. इथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं ई-श्रम कार्ड जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल. ही नवीन पद्धत होती. ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.